द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यामध्ये आता द्राक्षे हार्वेस्टिंग सुरू झालेले आहेत। मी आता निफाड तालुक्यातील खानगाव या ठिकाणी द्राक्ष बागेमध्ये असून या ठिकाणी आपण पाहू शकतात का शेतकऱ्याने नैसर्गिक आपत्तीचा सामना करत या ठिकाणी द्राक्षाचं पीक जे तर ते जोमदार फुलवलेलं आहे। या ठिकाणी जर बघितलं तर सततचा 6 महिने कोसळणारा पाऊस, त्याच्यानंतर थंडी आणि ढगाळ वातावरण याचा सामना करत या ठिकाणी शेतकऱ्याने जे तर ते आता त्याचं द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू झालेला आहे। या ठिकाणी आपण शेतकऱ्याशी बातचीत करणार आहोत। मला हे सांगा की तुम्ही किती एकरमध्ये द्राक्ष बाग लावलेली होती, किती खर्च आलेला आहे आतापर्यंत, आज रोजी काय बाजारभाव मिळालेला आहे, याच्यातून तुम्हाला हे परवडते की नाही परवडते द्राक्ष शेती? मी 2.5 एकर द्राक्ष बाग लावली आहे। मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये ग्राफ्टिंग हुंडी आणून ती द्राक्ष बाग उभी केली। त्याच्यावरती साधारणपणे जवळपास 17-17.5 लाख रुपये खर्च केले आणि ही अनुष्का जातीची व्हरायटी आहे। आणि त्यानंतर मेपासून जो पाऊस चालू झाला त्याच्या अगोदर काडी परिपक्वता होणे, त्याच्यामध्ये गर्भधारणा होणे हा प्रकार फारच कमी झाला। तरीही त्याच्यावरती जो काही माल आला तो येणाऱ्यानंतर कटिंगनंतर गोडबार छाटणीनंतर याच्यावरती माल घेतला जातो, परंतु नैसर्गिक आपत्तीपुढे आपण काहीच करू शकत नाही। त्यामध्ये गळकूज ही मोठ्या प्रमाणात झाली। आज जरी लोकांना वाटतं आहे की द्राक्षाची लोकलची मार्केट आहे 80, 85, 100 रुपये, एक्सपोर्ट 125 ते 150 रुपयापर्यंत जाते, काळ्या व्हरायटी 200 रुपयापर्यंत जातात। परंतु येणारा क्रॉप जे आहे हे 50% सुद्धा नाही, 30 ते 35-40% क्रॉप आलं आहे। त्यामुळं फक्त भाव दिसतो आहे परंतु माल दिसत नाही आहे। त्यामुळं या 2.5 एकर जेवढे 17.5 लाख रुपये खर्च झाले हे फुटू शकत नाही। त्यामुळे फक्त भाव हा खूप द्राक्षाला मार्केट मिळालं, शेतकरी त्यामुळे खुश आहे असा कुठलाही प्रकार नाही। कारण 35 ते 40%च क्रॉप आल्यामुळं हे फार मोठं नुकसान आहे। ते नुकसान जेवढा खर्च केला तेवढाही त्यातून निघू शकत नाही, ही आजची वास्तव आहे। एकंदरीत पाहता आज रोजी जरी चांगला बाजारभाव मिळत असेल द्राक्षांना, मात्र याच्यातून झालेला उत्पादन खर्चसुद्धा भरून निघणार नसल्याचे या ठिकाणी द्राक्ष उत्पादक शेतकरी सांगत आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, निफाड, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।